मुंबईसह उपनगरात पावसाची जोरदार बॅटिंग अजूनही सुरू आहे। सकाळच्या सत्रात मुसळधार पाऊस पाहायला मिळाला। सध्या पाण्याचा निचरा झालाय, वाहतूक सुरळीत आहे। पावसाची नेमकी काय परिस्थिती आहे, आमच्या प्रतिनिधींनी आढावा घेतलाय, पाहूया। कालपासून सुरू असलेला मुसळधार पाऊस मुंबई आणि मुंबई उपनगरात आता सुद्धा सध्याची आपण जर बघितलं तर सध्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर आहे आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरची जर आपण स्थिती बघितली तर मुसळधार पावसाच्या सरी अधूनमधून कोसळताना आपल्याला पाहायला मिळतात। रस्ते वाहतूक असेल किंवा मग लोकल वाहतूक असेल ती सुरळीत आहे आणि पीक आवर निघून गेल्यानंतर आपण बघतो जी वाहतूक कोंडी सकाळच्या वेळेला पाहायला मिळाली होती तशी वाहतूक कोंडी आता पाहायला मिळत नाहीये। मात्र पावसाचा जोर हा वाढलेला आहे। खास करून आपण बघितलं बोरिवली असेल, बँड्रा असेल, वांद्रे असेल या पश्चिम उपनगरातील भागांमध्ये सकाळी जे सखल भागात पाणी साचलं होतं त्याचा निचरा करण्यात आलेला आहे, कारण ठिकठिकाणी पंपिंग स्टेशन्स आहेत आणि त्यामुळे पंपद्वारे पाण्याचा निचरा केला जातोय। आणि सद्यस्थितीमध्ये आपण बघतो दोन्ही बाजू म्हणजे मुंबईच्या दिशेने म्हणजे बँड्राहून मुंबईच्या दिशेने जाणारी बाजू असेल किंवा मग बोरिवलीच्या दिशेने जाणारी बाजू असेल, दोन्ही ठिकाणी आपल्याला वाहतूक सुरळीत असलेली पाहायला मिळते। त्यामुळे ज्या प्रकारे प्रशासनाने ऑरेंज अलर्ट दिलेला आहे त्यानुसार प्रशासन सुद्धा योग्य ती खबरदारी घेत आहे। ठिकठिकाणी आपण बघितले तर जिथे सकल भाग आहे तिथे पाण्याचा निचरा तातडीने व्हावा या दृष्टिकोनातून सुद्धा मुंबई महापालिकेकडनं प्रयत्न केले जातात। या ठिकाणी सुद्धा आपण बघितलं तर बोरिवलीच्या दिशेने जाणारी ही वाहतूक ही सुद्धा आता सध्याची सुरळीत आहे। दुपारच्या ज्या शाळा आहेत त्या भरल्या, तर सकाळच्या सत्रातील शाळा या सुटलेल्या आहेत। त्यामुळे छत्री रेनकोट घेऊन ही सर्व शाळेची जी मुलं आहेत ती आता घरी जाताना आपल्याला पाहायला मिळतात। आणि ज्या प्रकारे प्रशासनाने सुद्धा आवाहन केलेलं आहे गरज असेल तरच बाहेर पडा, त्यानुसार हवामान विभाग सुद्धा सातत्यानं ऑरेंज अलर्ट म्हणजे मुंबई असेल त्यासोबतच आपण बघितलं ठाणे असेल या भागांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। तर काही भाग म्हणजे रायगडचा परिसर असेल किंवा मग पालघरचा भाग असेल तिथे रेड अलर्ट जारी केलेला आहे। आणि तशा प्रकारच्या सूचना ज्या काही खबरदारी घ्यायची आहे तशा प्रकारच्या सूचना संबंधित जिल्हा अधिकाऱ्यांनी सुद्धा दिल्या आहेत। कॅमेरामॅन विनय राजभर समीप वेदांत नेप, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।